आणि यानंतर जसं मी म्हटलं की राज्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बराच पाहायला मिळतोय, कारण की राज्यभरामधून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जय्यत तयारी केली गेलेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी मंत्रालय सुद्धा सज्ज झालेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ध्वजारोहण करणार आहेत। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कशी लगबग आहे स्वातंत्र्य दिन सोहळ्याची? ध्वजारोहण होतंय मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते। अगदी खरं आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 80वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर जल्लोषात साजरा होतोय। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ते आता थेट मंत्रालयापर्यंत आपण पाहिलं असेल तर जय्यत तयारी जी आहे ती केली जाते। मी आता मंत्रालय परिसराबाहेर आहे। आपण जर बघितलं असेल तर 9:05 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण जे आहे ते करण्यात येणार आहे। मात्र त्याआधीची ही जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। काही या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत, त्यासोबत अनेक पथकं जी आहेत ती देखील या ठिकाणी मंत्रालयात आलेली आहेत। मात्र आपण जर बघितलं असेल तर नेहमी हा वाहतुकीने गजबजलेला हा परिसर असतो। मात्र आज जर पाहिलं असेल तर संपूर्ण बाजूने बॅरिकेड्स लावलेले आहेत। मग तो चर्चगेट स्टेशनचा परिसर असेल त्या ठिकाणी बॅरिकेड्सने बंद करण्यात आलेला आहे। सीएसटीचा परिसर असेल तो बॅरिकेड्सने बंद करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर वायबी सेंटरचा परिसर, म्हणजे हा परिसर जो आहे तो दरवर्षी बंद करण्यात येतो बॅरिकेड्सने, कारण सुरक्षेच्या कारणास्तव। मात्र आपण बघितलं असेल तर राज्यभर खऱ्या अर्थाने कार्यक्रम जे आहेत ते विविध आयोजन करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं असेल तर सुशांत, विनंती थोडंसं थांबवते।